जिनसे है आप बेखबर, दिखाएंगे हम वो खबर। खड़की समाचार अब नए अंदाज में। नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहात खडकी समाचार। मित्रांनो, सध्याला एक मोठी चळवळ सुरू झालेली आहे। ती चळवळ म्हणजे मिलिटरी ड्रेस संदर्भात खूप मोठा विषय आहे। खूप छोटा विषय नाही आहे, तो मोठा विषय आहे। या विषयावर आपल्यासोबत बोलण्यासाठी आणि ताजी घटना आहे जी ह्या नेत्यांनी ती उघड केलेली आहे, त्यावरच आपण चर्चा करणार आहोत। परिवर्तनवादी चळवळी संघटनेचे नेते माननीय मुख्य समन्वयक माननीय सागर नरवडे साहेब हे आमच्या स्टुडिओमध्ये आहे। नरवडे साहेब, आज जे तुम्ही मुद्दा उचललेला आहे खूपच महत्त्वाचा आहे आणि जनतेसाठी पण खूप म्हणजे जनतेच्या हितासाठी खूप चांगला महत्त्वाचा आहे। कारण देशाचे संरक्षण करणारे जे मिलिटरी गणवेश परिधान करून आज देशाची आपलं सेवा करत आहे, पण आज तुम्ही आपल्या समोर दिसत आहे की मिलिटरी गणवेश घातलेले लोक जे जवान आहे, तर जनता संभ्रमात आहे। जो तुम्ही प्रश्न विचारला आहे, सर्व महत्त्वाचा प्रश्न प्रथम एक महानगरपालिकातर्फे जे कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहे, ते कॉन्ट्रॅक्ट असे लोक जे आता मिलिटरीचं गणवेश परिधान करून गाडी उचलून पैसे घेत आहे, यावर तुमचं काय अनुभव आहे आणि काय सांगणार? सर्वात प्रथम मला जो महानगरपालिकेनं जे गुत्तेदारी दिलेली आहे, गाडी उचलण्याचा जो कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे, त्याबद्दल बोलायचं आहे। त्यांचा जो गणवेश आहे, त्या गणवेशावरून मला खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे माझ्या समोरच, का ज्या गणवेशावर आपण देशाची सेवा करतो, तो गणवेश आज रोडावर उतरून लोकांच्या पावत्या फाडतोय, गाड्या उचलतोय। हे कुठेतरी मला खूप खालच्या पातळीचं वाटतंय। तर हा गणवेश घालून पावत्या फाडणं हे कुठेतरी योग्य वाटत नाही मला। सध्याला सर, बँक असो किंवा रुग्णालय असो, की रुग्णालयामध्ये जेव्हा नातेवाईक येतात रुग्ण घेऊन, रुग्णालयात रुग्ण ॲडमिट करतात, तेव्हा गाडी रोडवर पार्क करतात किंवा असं रोडवर उभा असते। अशा वेळी जे महानगरपालिकेतर्फे असो किंवा वाहतूक शाखातर्फे असो, ही गाडी उचलून नेतात, यावर तुमचं काय बोलणं आहे? हे बघा सर, कुठलाही नातेवाईक जो गाडी मालक असतो, हॉस्पिटलमध्ये जाताना सर्वात प्रथम तो खुशी जात नाही, बरोबर, हे आपल्याला मान्य करणं पडतं। तो कुठल्याही परिस्थितीत जातो, दुःखाच्या, त्याची मुलगी ऍडमिट असेल, मुलगा पडला असेल, आई बिमार असेल, ते ह्या टेन्शनमध्ये दवाखान्यात जातो, बरोबर। आता तो कुठल्या गडबडीत तिथे गाडी लावतो हे आपण सांगू शकतो का? नाही। आणि कुठेतरी त्याच्याकडून चुकीनं म्हणा किंवा कुठल्याही त्रासामध्ये असेल तो, आणि ती गाडी त्याच्याकडून लागली जाते चुकीने, आणि त्याच वेळेस तिथं महानगरपालिकेचे जे कर्मचारी जे मिलिटरीचा ड्रेस घालून येत आहे आज, आणि ती गाडी उचलून येत आहे, त्याच्यासाठी कुठेतरी ती खरंच खूपच दुःखद घटना आहे। त्यानंतर ती गाडी नेता कुठं त्यालाही सुद्धा माहीत नसतं। आणि एक नियम आहे, जो पण गाडी उचलणारा अधिकारी असतो त्यांनी किमान 3दा एक आवाज दिला पाहिजे, त्याच्याकडे जो अनाउन्समेंट केला पाहिजे, जो भोंगा असतो, जे काही त्याच्याकडे साधन असेल आवाज देण्याचं, त्यांनी 3 वेळेस त्याला सांगितलं पाहिजे का बाबा ही गाडी आम्ही उचलतोय, किमान त्याला कळायला पाहिजे ती गाडी नेणार कुठे। आता प्रत्येक वेळेस खूप ठिकाणी शहरामध्ये कधी छावणीला पोलीस स्टेशनला गाडी नेतात, कधी बाबाच्या पुलाखाली गाडी नेतात, अशा बऱ्याच ठिकाणी गाडी नेतात। तर जो व्यक्ती असतो हा ऑलरेडी कुठल्या तरी परिस्थितीत तो टेन्शन मध्ये असतो, आणि त्याला त्याची गाडी कुठं नेतात हे सुद्धा माहित नसते। खूप चांगलं सर। याच्यामध्ये एक असा मुद्दा आम्ही ऐकलेला आहे, कानून असा आहे की जो पण गाडी घेऊन जातो तिथं आपण काहीतरी मेन्शन करावं लागतं, गाडीचा नंबर किंवा ही गाडी इथून नेलेली, किंवा कोणाला तरी संबंधित व्यक्तीला सांगावं लागतं, असं काही नियम असतो, त्याच्यावर काय भाष्य करणार? नाही, आता तरी मी सध्या बघतोय, सध्याची परिस्थिती बघता जवळपास हा मुद्दा आताचा नाही, नवीन, बरोबर, हा मुद्दा जवळपास अनेक वर्षापासून जिवंत आहे, बरोबर। फरक एवढाच आहे, त्यावेळेस ट्रॅफिक हवालदार गाडी उचलत होते, आता मिलिटरीचा ड्रेस आहे ते घालून लोक जे गाडी उचलता येते, आता त्यांनी जे 4 व्हीलर उचलतात बघा साहेब, 4 व्हीलर उचलताना ते टायरामध्ये क्लिप लावतात, जॅमर लावतात, आणि ती गाडी तिथंच थांबली जाते, बरोबर। आणि बऱ्याच ठिकाणी फक्त त्याच ठिकाणी ते मेन्शन करतात। जेव्हा हे 2 व्हीलर उचलतात ना, तेव्हा तिथे कुठल्याही प्रकारचं ते म्हणजे
सांगून जात Mention नाही, करत. मेन्शन करत नाही तिथं. आता बऱ्याचदा असं पण झालेलं आहे, जे गाडी उचलणारे माणसं असतात हम्म. त्यांची व्हिडिओ आहे माझ्याकडे, दमदाटी करताना, बरोबर. गाडी उचलताना ते डायरेक्ट असा धक्का मार. धक्का मारताना आम्ही उचलली. आता अक्षरशः कधी कधी काय होतं, एक मग आपले स्लम एरियाचे जे भाऊ असतात, मुलं असतात, दादा असतात. मग तिथं झगडे झाल्यावर यांचे सुद्धा वाद ते होतात. केस करतात. म्हणजे नागरिकांना हक्क मागण्याला जातात आणि ती त्यांच्यावरच दादागिरी करून नंतर भांडण होतात, हे होतात. कुठेतरी ही गोष्ट वाईट आहे. मनपा आयुक्त जी श्रीकांत साहेबांना एकच सांगू इच्छित यांच्या जनतेतर्फे एकच आव्हान आहे की जो पण गाडी उचलण्याचा ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे तर त्यांनी मिलिटरी ड्रेस घालून परिधान करून गाडी उचलणे योग्य आहे की नाही यावर आपलं मत नागरिक मागत आहे. दुसरं असं की सर आपण मी बघितलं असेल की मिलिटरी जवान आज देशाच्या हितासाठी 15 वर्ष 20 वर्ष नोकरी करतोय. देश आपलं पूर्ण जीवन बर्बाद करतोय तिथे. आणि इथं आल्यानंतर अशा नागरिकमध्ये गैरसमज आहे का हे मिलिटरी तर आपल्या देशाचं संरक्षण करत आहे आणि सध्याला इथं हे गाडी उचलतात, हे काय आहे या समजायला हे म्हणजे कळत नाही. यासाठी काय बोलणार आपण? हे बघा साहेब, हा मुद्दा जो बोलला ना तो खूपच म्हणजे माझ्या हृदयस्पर्शी मुद्दा आहे. जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आम्हाला असं वाटायचं का मिलिटरी म्हणजे खूप सैन्य, देशाच्या बाउंड्रीवर जाऊन देशा हितासाठी काम करणारे जवान, देशासाठी आपला प्राण त्याग करणारे जवान, हे मिलिटरी ऐकलेली होती मी. आणि आमचं स्वप्न होतं कुठेतरी, माझंही स्वप्न होतं लहानपणी का किंवा मी मोठा झाल्यावर मिलिटरी बनेल असं. आणि त्याच्यानंतर आता म्हणजे परिस्थितीनं आज आम्हाला एक नेता बनणं पडलं साहेब. लोकांच्या मुद्दे उचलण्यासाठी आम्ही नेता बनलो. कुठेतरी मी आज कार्यकर्ता आहे, नेता नाहीये, कार्यकर्ताच आहे, पण लोकांच्या हितासाठीच चळवळीत काम करून समस्या मांडण्याचा प्रयत्न करतो. सर तुमच्या चळवळीला आमच्या शुभेच्छा आहे. धन्यवाद दुसरा महत्वाचा मुद्दा आहे सर, बाबा पेट्रोल पंप हा गजबजलेला एरिया आहे. तिथे जवळच कृपामयी हॉस्पिटल आहे आणि समोरच पार्किंगचे जे गाड्या तिथं लावतात आहे आणि तिथंच जसं तुमच्याकडनं एक प्रकार घडला ते तिथलाच प्रकार आहे. यावर कॉर्पोरेशन काही आवाज उचलत नाही, याचं काय नेमकं कारण असू शकतं? मला एक बोलायचं साहेब तुम्हाला, आपल्या शहराचे माननीय आयुक्त जय श्रीकांत साहेब यांना मला एक छोटासा प्रश्न करायचा आहे आपल्या माध्यमातून. जेव्हा आता अतिक्रमण हटाव एक योजना आली होती आता पाठीमागे, त्या हटाव योजनामध्ये आपण बरंच वस्त्या, झोपडपट्ट्या, मस्जिद, मंदिर म्हणजे हे हटवण्याचा प्रयत्न केले साहेब. मला एक प्रश्न असा पडलाय, स्टेशन कडून इकडे पदमपुरा हा भाग कट केलेला आहे स्टेशन पदमपुरा. जेव्हा कृपामयी हॉस्पिटल आलंय तिथेच का काम थांबलं, हा माझ्यासमोर खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे साहेब. हे काम कशाबद्दल थांबलं, का थांबलं, याची जर माहिती मिळाली असती थोडीफार थोडक्यात तर कुठेतरी मी नागरिक संतुष्ट झाला असतो. खूपच छान सर. कृपामय हॉस्पिटल जसं आपण महत्वाचा मुद्दा म्हटलं, कृपामय हॉस्पिटल समोर जे गाड्या उभ्या राहतात इथून गाड्या चोरी खूप जातात. आम्ही वेदांत नगर पोलीस स्टेशनला पण बघितले की ती भरपूर तक्रारी आहे की दररोज एक दिवस आड तिथं गाडी चोरी जाते आहे. तरी पण वाहतूक शाखा किंवा मनपा अतिक्रमण विभाग याकडे दुर्लक्ष करतं, याचं कारण काय असू शकतं? याचं कारण सर सर्वात प्रथम मला असं बोलायचं आहे का जे गाड्या उचलणार आहेत यांचं तुम्ही व्हेरिफिकेशन केलेलं आहे का? हे जे कर्मचारी आहेत गाड्या उचलणारे हे कुठेतरी गुंडा प्रवृत्तीचे लोक आहेत. हे दादागिरी करणारे गाड्या उचलणारे लोक आहेत. कुठेतरी हे एज्युकेटेड लोक आहे का किंवा चांगले आहेत का? काय गॅरंटी उद्या चालून येणे जर गाडी गायब केली. आता जर माझी एखाद्याच गाडी मनपा ट्रॅफिक वाल्यांनी उचलून नेली, कदाचित मी ती बाबा पेट्रोल पंप म्हणा छावणीमध्ये ठेवली आणि तिथून जर ती चोरी गेली तर याची भरपाई मी कोणाकडून मागू? मी गाडी उचलणाऱ्या जे अधिकारी होते त्यांच्याकडून मागू का मी प्रशासनाला मागू? याची भरपाई मी कोणाला मागू? हे हा जे प्रश्न आहेत साहेब नागरिकांचे, हे माझे प्रश्न आहेत, हे नागरिकाचे प्रश्न आहेत. कारण की तुम्ही बघू शकता मागील काळामध्ये आता खूप सारे नागरिक त्यांच्या गाडीवर पोलीस नाव असतात आणि ते नो पार्किंग मध्ये जरी असेल ती गाडी उचलत नाही आणि त्याच्या बाजूची गाडी उचलून देतात. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो एखादी एकदम चांगला VIP नंबरवाली गाडी उचलत नाहीये. कुठल्या मंत्र्याच्या मुलाची गाडी आजपर्यंत मी उचलताना बघितली नाही. मोठा मुद्दा आहे आजपर्यंत. मला एक बोलायचंय साहेब तुम्हाला, ज्यांचे आजोबा बाप पोलीस मध्ये आहेत
त्यांच्या मुलांना काय अधिकार ते पोलीस सिम्बॉल लावण्याचा कारमध्ये? खूप महत्वाचं. त्यांच्या गाड्यावर त्यांना काय अधिकार पोलीस लिहिण्याचा? सागर साहेब, दुसरा एक असा मुद्दा आहे, बाबा पेट्रोल पंपच्या जवळच तिथं पोलीस स्टेशन आहे, चौकी आहे आतमध्ये, बरं, ट्रॅफिक पोलीस चौकी आहे. आणि त्यांच्या बाजूलाच म्हणजे 100 फुटाच्या अंतरावर गाड्या लावलेल्या असतात. मग हे पोलीसवाले, वाहतूक शाखावाले का उचलत नाही, हेच मला मुद्दा येतो. त्याच्याबद्दल काय बोलणार आपण? याच्याबद्दल हे बघा, माझी कुठल्याही पोलीसवाल्यांशी वैर नाही, वैयक्तिक मला त्यांना भांडायचंच नाहीये. मला फक्त नागरिकांचा प्रश्न इथं निर्माण करायचा आहे. आता 2 दिवस अगोदर मी जो व्हिडिओ तुम्ही बघितला माझा, तर मी त्या अधिकाऱ्याला फक्त एवढं विचारलं का माझ्या बाजूला जी गाडी होती ती तुम्ही का नाही उचलली, आणि नो पार्किंग मध्ये नसतानाही तुम्ही उचलली का? आणि त्याचे माझ्याकडे एव्हिडन्स सुद्धा आहे. जर माझ्याकडे एव्हिडन्स नसतात तर त्यांनी ती गाडी बगैर पावतीची मला सोडली नसती. बरोबर. तर हे जे गाड्या आहेत हे कुठेतरी थांबलं पाहिजे. शहराचे जे ट्रॅफिक प्रशासनचं जे काम बघतात त्यांना माझी हात जोडून विनंती आहे, नागरिकाच्या वतीने माझी विनंती आहे का हे बघा साहेब, इथे जी गाडी जाते ना, सर्वात प्रथम हा नियम चेंज झाला पाहिजे. ड्रेस कोड, हा ड्रेस मिलिटरीचा जो ड्रेस आहे का, या ड्रेसला आमच्या मनामध्ये, नागरिकाच्या मनामध्ये खूप व्हॅल्यू आहे, खूप आदर आहे, मान सन्मान आहे. कुठेतरी त्या ड्रेसच्या नावाखाली लोकांना आम्हीच दाखवताय का तुमची गाडी उचलून आम्ही हे करू ते करू. लोक घाबरतात. लोक तुम्हाला नाही घाबरत, त्या ड्रेसला घाबरतात, त्याची इज्जत करतात. खूप मोठा मुद्दा आहे. सागर साहेबांनी खूप चांगलं आम्हाला मार्गदर्शन केलं. जनतेचा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि सर्वात महत्व गोड गंबाळ असं वाटतं मला की हे जे पैसे वसूल करतात, हे पैसे जमा होते, हे कोणाच्या तिजोरीत जमा होते हे पण महत्वाचं असतं. कारण जे कॉन्ट्रॅक्ट दिलेले ते किती वसूल करतात, महानगरपालिकाला काय देतात आहे, हे खूप मोठा म्हणजे असं गुंतागुंतीचा विषय आहे. असो, आपल्याला जनतेच्या हितासाठी आपल्याला काम करायचं आहे. खडकी समाचारच्या माध्यमातून एक आव्हान आम्ही करू इच्छितो. जसं सागर साहेब सारखे जे नेते आहे, परिवर्तन करण्यासाठी जे चळवळ करत आहे, खूपच कौतुकास्पद आहे. त्यांच्यासोबत आम्ही केव्हा पण त्यांच्यासोबत असणार आहे. जर आपल्याला पण असा एखादा मुद्दा आठवला असेल तर आपण पण आमच्यापर्यंत येऊन ह्या जनतेच्या मुद्द्यासाठी, आम्हाला कोणाचं वैर नाहीये. जर सागर साहेबांनी ते सांगितलं की आम्हाला कोणत्याही पोलीस डिपार्टमेंटशी वैर नाही आहे, आम्हाला जनतेच्या हिताचा प्रश्न उचलायचा आहे. त्याकरता खडकी समाचार अवश्य आपल्यासोबत राहणार आहे. आपल्याला काही आवश्यक काही असा मुद्दा असेल तर आमच्यापर्यंत येऊन आपण जनतेपर्यंत मांडू शकता. धन्यवाद साहेब. जिनसे है आप बेखबर, दिखाएंगे हम वो खबर। खड़की समाचार अब नए अंदाज में।